जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण पाहायला मिळालं। बदनापूर शहरामध्ये 20 रुपयात मराठीची प्रश्नपत्रिका विकण्यात आली, त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आजपासून 10वीच्या पेपर्सना सुरुवात झाली आणि जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण पाहायला मिळालं। बदनापूर शहरामध्ये 20 रुपयात मराठीची प्रश्नपत्रिका विकण्यात आली, त्यामुळे शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। जालन्यामध्ये पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं प्रकरण पाहायला मिळालं। जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। बदनापूर शहरामध्ये 20 रुपयात मराठीची प्रश्नपत्रिका विकण्यात आली, त्यामुळे शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। आजपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, मात्र पहिल्याच दिवशी जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। अगदी 20 रुपयात मराठीची प्रश्नपत्रिका विकण्यात आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे जालन्याचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, पहिल्याच दिवशी खरं तर पेपर फुटीचा प्रकार पाहायला मिळालेला आहे। बदनापूरमध्ये अगदी 20 रुपयात मराठीची प्रश्नपत्रिका विकण्यात आली। नक्कीच हा बदनापूर मधील प्रकार आहे। जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावरती झालेला प्रकार आहे आणि बदनापूरमध्ये 2 परीक्षा केंद्र आहेत, त्यापैकी एका परीक्षा केंद्रावरती हा प्रकार आज झाल्याचं दिसून येत आहे। प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात आल्यानंतर त्यानंतर हा जी प्रश्नपत्रिका असते त्याची उत्तरपत्रिका तयार करून आणि प्रश्नपत्रिका देखील त्याचे झेरॉक्स काढून CSC सेंटरवरून झेरॉक्स काढून ह्या काही जे कॉपी बहादर आहेत त्यांना देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आणि एका बाजूला प्रशासनाकडून कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावरची स्थिती जी आहे ती वेगळी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि त्यामुळे हा एक प्रकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती सावळा गोंधळ असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नितेश, परीक्षा केंद्रांवर किंवा शिक्षण मंडळाच्या कुठल्या अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं का? या प्रकरणी काही कारवाईला आता वेग आलाय का? हालचाली सुरू झाल्यात का? नक्कीच आता हा जो प्रकार समोर आलेला आहे याबाबत आपण शिक्षण अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागलेला नाहीये आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही। आणि अशा पद्धतीचा हा जो गोंधळ आहे आपल्याला दिसून येतोय। अशाच प्रकारचा जो गोंधळ आहे परीक्षा केंद्रावरती तो मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर देखील असल्याचं पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी परीक्षार्थींना कॉपी बहादर जे आहे ते डिस्टर्ब करताना दिसून येत आहेत। नितेश, खरं तर पहिल्याच दिवशी अशा पद्धतीनं मराठीचा पेपर फुटलेला आहे। जालन्यामधल्या नेमक्या कुठल्या कुठल्या परीक्षा केंद्रांवर हे सगळं पाहायला मिळालं? हे फक्त जे आहे हा प्रकार फक्त आपल्याला बदनापूर शहरामध्ये दिसून येतो आहे आणि बदनापूर शहरामध्येच हा प्रकार झालेला आहे, मात्र बाकीच्या ठिकाणी सुद्धा अशी जी परिस्थिती आहे ती दिसून येत नाही। मात्र बाकीच्या काही ठिकाणी परीक्षार्थींना इतर कॉपी बहादर जे आहे ते डिस्टर्ब करताना आपल्याला दिसून येत आहेत। परीक्षा केंद्रांबाहेर काही पोलिसांचा बंदोबस्त वगैरे होता का? नक्कीच आता परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील दिसून येत आहे। मात्र जे कॉपी बहादर आहे त्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि एका बाजूला गोंधळ मोठ्या प्रमाणामध्ये असल्यानंतर पोलिसांना सुद्धा या कॉपी बहादरांना सावरता येत नसल्याचं आपल्याला या प्रकारावरून दिसून येत आहे। कारण मंठा तालुक्यातील तळणी येथील सुद्धा आपण जो गोंधळ व्हिज्युअलमध्ये बघतोय त्यानुसार पोलिसांना सुद्धा कॉपी बहादर सावरता येत नसल्याचं चित्र आपल्याला एका बाजूला पाहायला मिळत आहे। नितेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं हे ग्रहण पाहायला मिळालं। तर 10वीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर फुटलेला आहे। मराठीचा पेपर फुटलाय। जालन्यातल्या बदनापूर केंद्रावरचा मराठीचा पेपर फुटलाय। 20 रुपयात मराठीच्या प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात आली। कॉपीमुक्त अभियानाचा त्यामुळे फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं।